सलमान खानच्या हत्येचा नवा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगनं पनवेलमध्ये सलमानची कार आणि फार्म हाऊसवरती हल्ला करण्याचा कट रचला होता आणि या हल्ल्यासाठी AK-47, AK-92 आणि M16 या हत्यारांचा वापर करण्यात येणार होता आणि ही हत्यारं लॉरेन्स बिश्नोई गँग पाकिस्तानातून मागवणार होते आणि याच हत्यारांच्या माध्यमातून सलमानची हत्या करण्याचा बिश्नोई गँगचा कट होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्यात, तर बिश्नोई गँगनं सिद्धू मुसेवालाला देखील अशाच प्रकारे अत्याधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने त्याची हत्या केली होती। तसाच हल्ल्याचा हा कट रचला जात होता। सलमान खानच्या प्रकरणामध्ये या फार्म हाऊसवर एरियामध्ये जो फार्म हाऊस आहे पनवेल ठिकाणी या ठिकाणी 4 जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। नक्की प्रकरण काय आपल्या समोर DCP सर आपण त्यांना विचारू। विवेक पानसरे सर प्रकरण काय सर नक्की? एप्रिल महिन्यामध्ये आमचे सिनियर PI पनवेल शहर जे आहेत त्यांना माहिती मिळाली होती की काही लोक हे सलमान खान यांचा घातपात करण्याच्या तयारीत आहेत आणि त्याच्यावरून आम्ही जे काही त्यांचे सोशल मीडिया ग्रुप्स आहेत आणि इतर जी काही तांत्रिक पद्धतीच्या माहितीचं विश्लेषण करून काही आमचे इन्फॉर्मर काही पोलीस अधिकारी यांना त्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेट करून माहिती आम्ही मिळवली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही 4 लोक वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केले होते। त्याच्यामध्ये हैदराबाद, बँगलोर, अहमदाबाद अशा ठिकाणावरून आम्ही हे लोक अरेस्ट केलेले आहेत। हे सगळे लोक जी काही लॉरेन्स बिश्नोई टोळी आहे त्या टोळीशी संबंधित आहेत, त्यांच्या संपर्कात आहेत। वेगवेगळ्या समाज माध्यमातून किंवा व्हॉट्सअप इतर या माध्यमातून त्यांच्याशी ते संपर्कात असतात आणि त्यांचं एकमेकांशी चॅट किंवा इतर माहितीचं देवाणघेवाण चालू असतं। याच्याबद्दल अतिशय खात्रीलायक माहिती जेव्हा मिळाली, त्याच्याबद्दल जेव्हा कन्फर्मेशन मिळालं त्यानंतर आम्ही हे 4 लोक अटक केलेले आहेत आणि आणखीही जे काही संशयित आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही पुढील तपास करून अधिक कारवाई करत आहोत। त्यांच्याकडून काही शस्त्र हस्तगत करण्यात आलेले आहे, काय मिळालं त्यांच्याकडून? नाही, शस्त्र हस्तगत करण्यात आलेले नाहीत, परंतु त्यांच्याकडून अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण आणखी पुढील कारवाई करत आहोत। हा घटनाक्रम नक्की काय आहे, कुठे मिळालं ते आणि तुम्हाला कशी माहिती मिळाली? ही या लोकांमधीलच जे काही इन्फॉर्मर असतात त्यांच्याकडून आपल्याला ही माहिती मिळाली होती आणि त्याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याची खातरजमासुद्धा केलेली होती। त्यावरून या घटनेची जी ग्रॅव्हिटी आहे ती ग्रॅव्हिटी सिद्ध झाल्यानंतरच आपण ही कारवाई केलेली आहे। फार्म हाऊसच्या ठिकाणी ते गेले होते, रेकी केली होती त्याच्या समज माहितीवर त्यांनी त्यांचं बांद्रा येथील घर, त्यानंतर त्यांचं गोरेगाव येथील शूटिंगचे ठिकाणं आणि पनवेल येथील जे फार्म हाऊस आहे ते फार्म हाऊस, त्या फार्म हाऊसकडे जाणारा रस्ता अशा विविध ठिकाणची रेकी केलेली आहे आणि पनवेलमधील काही ठिकाणी ते राहत सुद्धा होते। एकंदरीत हा कट पूर्णपणे सलमान खानच्या जीवावर बेतणारा होता, त्याला मारण्याचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल? येस, बरोबर। आता ते कुठे आहेत? आता हे सगळे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि इतर जे काही आणखी लोक आहेत त्याच्या मागे आम्ही मागावर आहोत। तर आपण बघितलं पुढील चौकशी सुरू आहे, मात्र अत्यंत खात्रीशीर अशा प्रकारची माहिती आहे की सलमान खानला मारण्याचाच हा संपूर्णपणे कट होता, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते विवेक पानसरे सरांनी केलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढे काय वळण घेतं हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, पनवेल।